ठिकाणी पौर्णिमेचं महत्त्व समजून सांगितलं. वैशाख पौर्णिमेपासून तर चैत्र पौर्णिमेपर्यंत. तर कोणाकोणाला वैशाख पौर्णिमेचं महत्त्व कोण सांगू शकता? तुमच्यापैकी आताच सांगितलेला विषय आहे. सांगा वैशाख पौर्णिमेचं महत्त्व काय झालं. वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धाला काय त्यांचा जन्म झाला लंबिनी वनामध्ये. वैशाख पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धाला बौद्धिकामध्ये त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. इसवी 508 इसवी पूर्व. आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाला वयाच्या 80व्या वर्षी इसवी 483 मध्ये. तर अशा पद्धतीने हा वैशाख पौर्णिमेपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत असं एकही पौर्णिमा नाही की ज्या पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये काही घडलं नाही. म्हणजे भगवान बुद्धाचा जन्म हा निसर्गावर आधारित आहे. निसर्ग हा आणि बुद्धाचा धम्म एकरूप आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी पुन्हा आपले उत्सव सांगितले, आपले सण सांगितले आणि आपण कोणकोणते स्थळ सांगितले त्यांनी. आपापले कोणते स्थळ आहे तसं सारनाथ, बुद्धगया, लिंबिनी, कुशीनगर, सांची, नालंदा, वैशाली, राजगिरी, मऊ, लखनौ, नागपूर, औरंगाबाद हे सर्व स्थळाचं महत्त्व त्यांनी समजून सांगितलं. आणि अतिशय सुंदर असं प्रबोधन केल्याबद्दल मी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आभारही मानतो. आणि या ठिकाणी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सन्माननीय रावी नगराज सर, या ठिकाणी उपस्थित कोषाध्यक्ष प्रकाशजी डोंगरे साहेब, या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष अनिल भाऊ रामटेके, आमचे दादारावजी नगराज सतत 7 दिवसापासून त्यांच्या वयाचा विचार करा. त्यांच्या वयाचा विचार करून त्यांनी 7 दिवसापासून सतत बसत आहेत. पण बाकीचे आपले जवान पोरं आहे ते घरातच आहे. त्यांना काही घेणं देणं नाही जवान पोराला. जसं असं वाटतं की हे जिवंत असून मेल्यासारखे आहे. म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही. या ठिकाणी येऊन पाहायची सुद्धा त्याची तयारी नाही. काय चालू आहे काय नाही का माझे पोरं पहा, माझी पोरगी पहा, माझं पोरग आजच नागपूरला इथं तयार आहे. म्हणजे कसं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून प्रत्येकाला दरेकाला बौद्ध धम्माचं ज्ञान सांगितलं पाहिजे. प्रत्येकाला आपण धम्म समजून घेतला पाहिजे, धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, बुद्ध धम्म समजून घेऊन दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. तर या ठिकाणी आमचे गौतमराव जिमून उपाध्यक्ष उपस्थित आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे शहर सरचिटणीस उमेशजी घरडे आमच्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या रामटेके ताई आहे, फुटाणे ताई आहे, बनसोड ताई आहे आणि सर्व महिला